तुम्ही कधी या पद्धतीने मखाण्याची काजू कतली घरी बनवली आहे का? ती म्हणजे कशी? चला सांगते. त्यासाठी 1 वाटी मखाना तूप न घालता भाजून घ्यायचा, तोही कमी गॅसवर. अर्धी वाटी काजू पल्स मोडमध्ये मिक्सरला फिरून घ्यायचे. भाजलेला मखाना तो पण मिक्सरमध्ये बारीक असा फिरून घ्यायचा. बघू शकताय तो मखाना मी या पद्धतीने मिक्सरला फिरून घेतलाय. अर्धी वाटी साखर आणि त्याच्या अर्ध पाणी घालून साखर पूर्णतः पाण्यात विरघळून घ्यायची. मग गॅसवरती ठेवायचं आणि याची हलकी डबल तार या पद्धतीने चाचणी बनवायची. त्यात व्हॅनिला एसेन्स, थोडंसं मीठ घालून एकत्र मिक्स करायचं आणि मिक्सरमधून फिरवलेला काजूची पेस्ट आणि मखाण्याची पेस्ट यात घालून घ्यायची. एकत्र मिक्स करायचं आणि यात 2 चमचे तूप घालायचं. तुपामुळे याला चांगली शाईन येते. हे सर्व एकत्र मिक्स करायचं आणि हे या पद्धतीने घट्ट व्हायला लागतं. इकोबेक पेपर घेऊन या पेपरवरती ते या पद्धतीने सेट करायचं, म्हणजे हातालाही पोळणार नाही आणि ते व्यवस्थित सेट होतं. बेलण्याच्या मदतीने लाटून पाहिजे त्या साईजमध्ये ते लाटायचं आणि वरती सिल्वर पेपर लावून घ्यायचा. मग चाकूच्या मदतीने पाहिजे त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं. मग काय, तयार झाली ही आपली मखाण्याची काजू कतली. आपण नेहमीच काजूचीच काजू कतली खातो, पण कधी मखाण्याची खायला काहीच हरकत नाही.